फ्रेशनेसची लेवल काही वेगळीच असते. तर मी आवरून मस्त निघालो आपल्या आरबी क्लासेसला. आरबी क्लासेसला सकाळी आपल्या संडेच्या दिवशी तर काही नसतो, सकाळी लवकर क्लासेस असतात. तर क्लासेसवरती येऊन मी सर्वात पहिले विद्यार्थ्यांसाठी पेपर काढली. तर पेपर तयार केली, मग त्यांची पेपर पण काढून घेतली. आता त्यांना पेपरच वाटायची गरज होती. आता पेपर म्हणजे एवढा हार्ड काढला. मी तर विद्यार्थी म्हणत होते, काय सर तुम्ही एवढा हार्ड पेपर का काढला? त्याच्यानंतर पेपर काढून झाल्याच्या नंतर आरूला आपण कार्टून लावून दिलं. आरू थोडं डोराचं कार्टून बघत बसली. त्याच्यात तोरक्स आपले क्लासेस वगैरे झाले. सगळे विद्यार्थी आपापल्या घरी गेले. तर मी पण माझं काम आपटून आपण निघावं म्हणलं. तर आपलं आपलं काम आवरलं आणि मी निघालो आपल्या आपल्या घरी. तर घरी जायच्या पहिले आपल्याला जायचं असत्या विशाल मामाच्या इथं, म्हणजे राऊत डिजिटल वरती. तर चला म्हणलो आता आपण सरळ जाऊया तिकडे राऊत डिजिटलला. तर म्हणजे दुपार लोक असलं ऊन एकदम कडाकीदार. तर सकाळी त्याची थोडीफार तारीफ काय केली तर एकदम दुपारून मला त्याने बदलाच घेतला. आता आपण आलो राऊत डिजिटल वरती. तर राऊत डिजिटल वरती आल्यावरती बॅनर प्रिंट केले थोडेफार, आणि त्याच्यानंतर मी आपापल्या टायमाला निघलो बाहेर. पण काय संध्याकाळी 5 वाजता आम्हाला जायचं होतं गार्डनला. म्हणजे मला संध्याकाळी आहे ना आपल्या क्लासेसवरती नाही जायचं, डायरेक्ट गार्डनला जायचं होतं, कारण की शूट वगैरे करायची होती. तर तिकडे जा मी सरळ निघालो तिकडेच गार्डनसाठी. आणि आलो गार्डन मध्ये. तर ते ओरख सर, राऊत सर आणि मॅडम नव्हते आलत्या. तर थोडा वेळ मी गार्डन फिरलो. आपलं बघा जिंतूरचं गार्डन कसं आहे ते. आणि इथंच मला आज शूट करायची आहे. आता लहानपणीपासून आम्ही ह्या गार्डनला यायचो, पण आता आता ह्या गार्डनची हालत खराब झाली. पण पहिले खूप सुंदर असं गार्डन दिसायचं आमचं. तर आता इथं आरू आल्या आरून मला ओळखलं होती, माझ्याकडे पळत पळत आली आणि म्हणली, दादा तू पण काय करतो? आता तिला माहितीच नव्हतं की मी तिचे शूट करायला आलतो. आणि मग ह्या इथे आम्ही आरूची शूट चालू केली थोडीफार. अरे हारूला असं अँगल समजून सांगता नाही एवढं मजा यायची ना, कारण की ती अशी नखरे करायची, खूपच असं खूप हसू यायचं. की आमच्या आरूची म्हणजे नौटंकी बाज आरू आमची बघा इथे. तिच्या ह्या ड्रेसवरती शूट झाल्याच्या नंतर ड्रेस चेंज करून घेतला व तिच्या दुसऱ्या ड्रेसवरती एक शूट करायची होती. तर आम्ही इथं ह्या ड्रेसवरती पण तिची शूट करून घेतली. आणि संध्याकाळी आम्ही निघलो बघा 7 वाजता बाहेर गार्डनच्या. आता मला संध्याकाळी म्हणजे थोडा उशीर झाला. मग ह्या इथे मी काय केलं, आरूला बाय बाय करावं म्हणलो. तर आरू एवढी बोर झाली तर तिने ना बाय बाय करायचा पण कंटाळा येत होता. तर मग मी तिला बाय बाय केलं आणि तिथून निघलो आपापल्या श्रीकांत भायाकडे. श्रीकांत भायाला भेटावं म्हणलो, कारण की आमचे युट्यूबर आहेत ते. आणि त्यांना भेटलो आणि मग मी माझ्या घरी आलो. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉगला लाईक शेअर करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.